पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। कुणाल कामराच्या शोला हजर असलेल्या प्रेक्षकांना आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनयात्मक कविता केल्यानंतर कुणाल कामरावर मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याला मुंबई पोलिसांनी 4 वेळा चौकशीसाठी समन्सही पाठवलं, मात्र तो चौकशीला हजर राहिला नाही। त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे। तर कामराचा व्हिडिओ पुन्हा शेअर करणाऱ्यांवर किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावर देखील कारवाई करू नये असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। तर मद्रास हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये कुणाल कामरानं मुंबईत गेल्यावर जीवाला धोका असल्याचं म्हटलं असून त्याला मद्रास हायकोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जातात त्या बातमीच्या संदर्भातली अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जी कविता करत त्यांना गद्दार म्हटलं होतं आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो संजय राऊत यांनी सोशल मीडियावरती शेअर करून कुणालची कमाल असं म्हटलं होतं। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की शिवसैनिक आक्रमक झाले, ज्या ठिकाणी तो शो झाला त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। मात्र विविध ठिकाणी म्हणजे कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे सगळे गुन्हे जे आहेत ते त्या खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की खार पोलिसांनी 4 वेळा त्याला समन्स बजावलेला आहे। अद्यापपर्यंत कुणाल हा पोलिसांच्या चौकशीला हजर राहिलेला नाहीये। त्याने मद्रास कोर्टात धाव घेतली आणि तिथून त्याला अटकेपासून संरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। सध्या जर आपण पाहिलं तर त्या शो साठी उपस्थित असलेल्या जे प्रेक्षक होते त्यांची देखील चौकशी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे। त्यांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले आहेत। त्यामुळे शोला उपस्थित असणाऱ्यांची आता चौकशी जी आहे पोलिसांकडून केली जात आहे। पण दुसरीकडेच यावरती अगदी मीनाक्षी, धन्यवाद। महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे त्याबद्दल। तर कुणाल कामराच्या शोला हजर असलेल्या प्रेक्षकांना आता पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।